एकीने डीएम केलाय की बॉयफ्रेंड चांगला नाहीये असं माझ्या घरचे पण बोलतायत, माझे फ्रेंड्स पण बोलतायत, मला तोच आवडतोय. तर काय करू ग मी? माती खा. नाही खरंच माती खा. कारण कसं आहे माहितीये का, जर एक व्यक्ती बोलत असेल ना तुला की बॉयफ्रेंड चांगला नाही, तर आपण समजून जातो की बाबा जळत असेल ही माझ्यावरती, एवढा चांगला मुलगा मला भेटलाय ना, तर तिला बघवत नसेल आमचं रिलेशन, म्हणून मला बोलत असेल तो चांगला नाही चांगला नाही चांगला नाही. पण जेव्हा घरचे पण बोलतायत, फ्रेंड्स पण बोलतायत की तो चांगला नाहीये, म्हणजे काहीतरी सेन्स आहे ना त्याच्यामध्ये. पण तुला ऐकायचं नाहीये, कारण तू आता आंधळ्या प्रेमात आहेस. तू काय कर, माती खाच, प्रेम करच. ठीक आहे, अजिबात कोणाचं ऐकू नको. सो माती खायची, ढेकळं खायची, चुका करायच्या. पण एक गोष्ट, नंतर देवाला ब्लेम गेम नाही करायचा. कारण काही लोकांना सवय असते ना की नंतर देवाला रडत रडत बोलायचं की देव, जर ही व्यक्ती माझ्या आयुष्यात नव्हतीच तर पाठवली कशाला? तर देव बोलेल मी नव्हती पाठवली, तुम्हीच लोक चिटचॅटले करत होता. हा, तूच सारखी मेसेज करत होती. हा, तो तुला रिप्लाय देत होता, तूच भेटायला जात होती. मी नव्हतं सांगत भेटायला जा नको, का माझ्याकडून अप्रुव्हल घेत नव्हतीस. मंदिरात येऊन मी काय फुल पाडल्यावरच जात नव्हतीस की हा बाबा मी हो बोललोय म्हणून. माती तुम्ही खायची, हा, आणि नंतर बिल देवावर नाही फाडायचं. आता तुला नाही कळणार कसं असतं माहितीये का, काही लोकांना लाईफमध्ये शांतता नाही आवडत. काही लोकांना लाईफमध्ये असं काहीतरी खतरनाकगिरी करायची असते ना, की नंतर मग फ्युचरमध्ये आठवत बसायचं की मी पास्टमध्ये काय माती खाल्ली, मी कोणाबरोबर फिरत होती. हे आवडतं आठवण करायला. तू आता त्या फेजमध्ये एन्जॉय करा, माती खावा, ढेकळं खावा, चुका करा. हा, रेड फ्लॅग सगळे जवळ घ्या. पण बाहेर जे ग्रीन फॉरेस्ट लोक आहेत ते तुम्हाला आवडणारच नाहीत. ते आहेत वाट बघतायत, त्यांचे चाललेत कडक उपवास, तुळशीला पाणी घालणं, ते सगळं चाललंय पोरांचं. तुम्हाला तुमचा आयटमच आवडणार जो खतरनाक आहे. आणि तुला एक सांगू का, जेव्हा आपण विचारतो ना कोणाला तरी की व्यक्ती बरोबर आहे की चुकीची आहे माझ्या लाईफमध्ये, तेव्हा समजून जायचं समथिंग इज फिशी. तुला पण माहिती आहे की ती व्यक्ती चांगली नाहीये. सगळं कळतं ग, असं काय नाही कळत तुम्हाला? हा, बाहेर दुनियेत काय चाललंय ते सगळं कळतं तुम्हा लोकांना. आणि तुमच्या लाईफचं तुम्ही सत्यानाश करताय तो नाही कळणार तुम्हाला. सगळं कळतं, जाणून बुजून चुका करतो आपण, है ना. तुला फक्त दुसऱ्यांकडून अप्रुव्हल पाहिजे. आता तुझ्या घरचे सांगतायत, फ्रेंड्स सांगतायत, तरी तू ऐकत नाही. घंटा तू माझा ऐकणार आहे, करणार चुका. हा, कारण लोकांना माहित असतं बाहेरचं जिओ पॉलिटिक्स कळतं. एका ताटात जेवण आलं आणि दुसऱ्या ताटात शेण आलं, तर तू शेण खाणार की जेवण खाणार? कळतं ना सगळं, कळतं ना. मग आम्हाला पण माहिती आहे की तू पण वैतागली त्याला. तुला फक्त अप्रुव्हल पाहिजे की सोडू की धरू, सोडू की धरू. त्याच्या आधी तो सोडणार आहे बघ तुला.